मंडळींनो नमस्कार. मी प्रद्युम्न सेवेकरी. आपण बघत आहात BPS इन्व्हेस्टमेंटचे गुंतवणूक वार्ता चॅनल. जाणून घेऊया 2 मिनिटांमध्ये जगाच्या अर्थकारणामध्ये मागील 24 तासात काय बदल घडलेला आहे. अर्थातच होर्मुझची समुद्रधुनी, जगाचे आर्थिक बाजारपेठ म्हणजे इक्विटी मार्केट, कुठे जॉब लॉस होतोय का, आणि तेलाची भाववाढ, कुठे काय किमती कशा चालू आहेत. चला तर मग होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मागील 24 तासात काय घडलंय, तर 2 जहाजं इराणनी जप्त केलेली आहेत, जी ग्रीस या देशाची होती. आता त्याचा बदला म्हणून अमेरिकेने इराणचे एक जहाज ताब्यात घेतलेलं आहे. आता तिथल्या वादामुळे प्रॉब्लेम असं झालेला आहे की 2-3 महिन्यापूर्वीपर्यंत जिथे दररोज 150च्या वरती जहाजं जायची, म्हणजे 150 ॲप्रॉक्सिमेटली आपण म्हणू की 145-150च्या पर्यंत, तिथे आता ही संख्या फक्त 5 ते 6 वरती आलेली आहे. म्हणजे विचार करा, तेलाचा साठा किती मोठ्या प्रमाणामध्ये घटलेला आहे. आता या तेलाचा साठा किंवा या तेलाच्या घटलेल्या साठ्यामुळे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती भाववाढ झालेली आहे. मागच्या महिन्यामध्ये तिथे आता आपल्याकडे लिटरमध्ये मोजतो, तिथे गॅलनच्या याच्यामध्ये मोजतात. तर मागच्या महिन्यामध्ये जिथे 3.40 गॅलन प्रति, म्हणजे $3.40 प्रति गॅलन असा जो भाव होता, तर तो आता $4.5 प्रति गॅलनच्या दरम्यान आलेला आहे. म्हणजे जवळपास 15-16% भाववाढ झालेली आहे. त्यामुळे अर्थातच तिथे निदर्शनं किंवा मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम्स हे वाढायला लागलेले आहेत. आता याच्यामुळे काय झालेलं आहे, तेलाच्या भाववाढीमुळे ओव्हरऑल इन्फ्लेशन म्हणजे महागाई सगळीकडे वाढणार. महागाई वाढली म्हणजे काय, भाववाढ होणार. भाववाढ झाल्यामुळे काय होणार, तर उत्पादन क्षमता घटण्याची शक्यता वर्तवली जाते. आता त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे की जगाच्या अर्थकारणामध्ये जिथे इक्विटी मार्केट आहे, तर ते हे इक्विटी मार्केट बऱ्यापैकी सर्व जगामध्ये, म्हणजे ते अमेरिका असो, युरोप असो अथवा भारत, सगळीकडे खालती वरती या स्वरूपामध्ये व्हायला लागलेलं आहे. आत्ता तरी आपली निफ्टी 24,000च्या खालती गेलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये बघूया इराण आणि US निर्णय कसा होतोय, त्याच्या अनुषंगाने ही निफ्टी 23,000ला जाईल का 25-26,000 जाईल, ते काळच ठरवेल. आता या सगळ्याचा प्रॉब्लेममुळे भरात भर म्हणून आपण म्हणू शकतो की मेटा म्हणजे फेसबुकची पॅरेंट कंपनी यांनी ठरवलं आहे की त्यांच्या ओव्हरऑल एम्प्लॉयमेंट नंबरमध्ये, म्हणजे ओव्हरऑल त्यांचे जे काही जॉब टोटल नंबर आहे, तर त्या ह्याच्यामध्ये 10% कपात करायची. कशाच्या ह्याच्यामध्ये, कर्मचारी संख्येमध्ये 10% ते कपात करणार आहे. त्यांनी नाव दिलेलं आहे AIचं. बघूया की खरोखरच AI आहे का सध्याचा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अडचणी वाढतील आणि मग कुठे कुठे अजून मेटासारख्याच कंपन्या जॉब लॉस डिक्लेअर करते. तर मंडळींनो, हे होतं आजचं वार्तांकन. पुन्हा उद्याला भेटूया आणि असंच नवीन काहीतरी माहिती करून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. स्टे कनेक्टेड, स्टे इन्व्हेस्टेड.